तर मित्रांनो, माझ्या व्लॉग चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत. आणि खरंच आता मी बाहेर चाललेलो कामानिमित्त, आणि तर माझ्या सर्पमित्राचा आम्हाला कॉल आलेला. तर आता मी पुन्हा घरी जाऊन बॅग वगैरे ठेवून मी कसं पकडतात, कशा प्रकारे पकडतात साप ते बघायला जाणार आहे. तर कंटिन्यू बघत राहा. तर मी खरंच याला पटकन कॉल केला आणि त्याला सांगितलं की थांब, मी पण येतोय. कसं साप पकडतात आणि कसं त्याला पकडण्याची जी टेक्निक आहे ती मला आणि तुम्हाला सुद्धा समजेल. तर आता कंटिन्यू बघत राहा. कुठे छोटा आहे का मोठा आहे? छोटा आहे. बारका आहे रे. छोटा आहे ना? छोटा आहे. नाग आहे. तर चेतन, हा कुठला साप आहे? हा नाग आहे. नागाचा छोटा असला तरी पण तो विषारीच आहे. विषारी आहे का? आता हा चावला तर माणूस मरेल का? मरू शकतो. पण आपण त्वरित उपचार केले, सरकारी दवाखान्यामध्ये गेलो. प्रायव्हेट मध्ये कधी जाऊ नये. आणि मंत्र काही झाडफूक केल्याने थोडा प्रॉब्लेम होतो. ओके ओके, ठीक आहे. आहे तरी आता आम्ही नाग पकडलेला आहे. तर चेतन, तू याला कुठे सोडणार आहेस? आता हा छोटासा नाग आहे. आम्ही आता रेस्क्यू केलेला आहे त्याला. आता आम्ही त्याला जंगलामध्ये रिलीज करायला जाणार आहे. तर बघत राहा. आणि एक तुम्हाला सूचना, कोणताही साप असला, तो विषारी आहे बिनविषारी आहे हे माहीत असल्याशिवाय स्वतः पकडण्याचा प्रयत्न करू नका. बरोबर. तुम्हाला जर कुठे साप दिसला तर जे सर्पमित्र आहेत, रेस्क्यू टीम आहे, त्यांना कॉल करा तुम्ही आणि साप पकडून घ्या. ठीक आहे ठीक आहे मित्रांनो, तुमच्या स्क्रीनवर आता माझ्या सर्पमित्राचा नंबर येईलच. तर तुमच्या नजदीक असला तर नक्कीच कॉल करा. तर मित्रांनो, आम्ही याला सोडण्यासाठी जात आहे, म्हणजे रिलीज करण्यासाठी जात आहे बघा.
तर आम्ही साप नागाला रिलीज केलेलं आहे. तर चेतन, एकदम मोठा असा अजगर पकडलेला का तू? मी आता या क्षेत्रामध्ये मला 9 वर्षे झालेली आहेत. मी पकडलेला अजगर 12-12.5 फुटीचा होता. तो मी देवीचा पाडा स्मशानभूमीच्या आसपास पकडलेला आणि जंगलामध्ये रिलीज केला त्याला. ठीक आहे, ठीक आहे. तर त्याचे व्हिडिओ तुम्हाला आता समोर दिसेलच. तर चेतन, खरंच तुला खूप माहिती आहे सापांबद्दल आणि याच्याबद्दल. तर खरोखर मला सुद्धा व्लॉग करायचा होता की आमच्या गावातला, म्हणजे माझ्या गावातला हा खरोखर एकदम असा प्राण्यांना जीव लावणारा, खरोखर यांनी सुद्धा भरपूर प्राणी म्हणा, पक्षी म्हणा, सर्वांना असं जंगलात नेऊन सोडलेलं आहे. खरंच तुझा आभार आहे. तर धन्यवाद चेतन. तू पण असे व्हिडिओ बनवत राहा. जर ठीक आहे, मला ठीक आहे. नंतर कधी कॉल असेल तर मी तुला फोन करतोच. ठीक आहे, ठीक आहे. चालेल. तर आपण नंतर व्हिडिओ बनवू मोठ्या सापाची. आता छोट्या सापाची झालेली आहे. चालेल. बाय. तर बाय. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं की सापाचा रेस्क्यू आणि सापाला रिलीज केलेला आहे. तर अशा प्रकारे काही व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. खरंच माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा. बाय. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.